गंगावणे घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज मी सुशांत आणि निलेश तिघेजण गावाला आलोय। फुला निलेश उगाच त्याला नको करूस। तर आज चाललोय रायगडला। रायगडला जाताना रोडमध्ये कसा आम्ही जातो आणि रायगड कसा आहे याचा व्हिडिओ आम्ही पूर्णपणे बनवणार आहोत। तर व्हिडिओला एंडिंगपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रायगडची गाडीची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या गाडीवर प्रवास आपल्या उंबर्डी गावातून रायगडच्या दिशेने चाललेला आहे। आम्ही या व्हिडिओद्वारे रस्ता दाखवतो आमच्या गावाकडून रायगडपर्यंत। बोलायचं तुला कसं वाटतंय ट्रॅकिंगला जाताना? रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। फायनली रायगडच्या पायथ्याशी आम्ही पोचलो आहे आणि इथून आमची चढाई होणार आहे वरपर्यंत। हे बघू शकता तुम्ही, इथून स्टार्टिंग होतात पायऱ्या। मी, सुमित आणि सुशांत, निलेश आम्ही चौघेजण आहोत इथे फिरायला। सो वर चढताना व्हिडिओ करेलच, काय काय ते दाखवतो तुम्हाला तिकडे। सो व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा। मला म्हणत होतं रेनकोट ठेव, आता उपयोगी आला नाही मला माहिती आहे ना। मम्मी मला घरी जायचं। हँडल लॉक केलंस काय गाडीला? केला। 5-6 वाजता वर जायला आपल्याला। ठीक आहे, माझाच होतं चालताना। आता काढला ना काय खूप दमलेला ब्लॉगर अतुल गंगावणे अरे आणि आमचे खूप वर्षापासून प्लॅन चालला होता रायगडला जाण्याचा। फायनली आम्ही रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरती आहोत। आमचे सुशांत मोरे साहेब दमलेले आहेत। मोरे साहेब तुम्ही बघू शकता इकडे, तुमचा चेहरा दाखवा जरा। छान छान, किती सुंदर। आणि खालनं येतात आहेत अतुल ब्लॉगर, आमचे फेमस ब्लॉगर उंबर्डी गावचे अतुल गंगावणे। खूपच थकलेत। ॲक्च्युली आम्ही रायगडला खूप आधी येण्याचा प्लॅन केला होता, पण पाऊस खूप जास्त असल्यामुळे रायगड बंद करण्यात आला होता। फायनली आम्ही प्लॅन करून आज रायगड चढायचा निर्णय घेतलाय। बघूया, हा आहे रायगडचा व्ह्यू। हा
इथे या बाई, इथे बाहेर कमी आहे. पण मग हा रस्ता होता कुठून? खालून होता. चालायचं तेवढं नाही रे पण जाऊ शकतो. पाणी बघ कसलं थंड आहे. पाय भरत राहणार आहे. आता हळूहळू धुक्का जमायला चालू झालं आहे. पूर्ण ढग खाली येत आहे, पाहू शकता. पाहिलं ना आता असंच आहे. फक्त पायथ्याशी थोडंसं करायला लागेल तेवढंच. अच्छा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 3:15 झाले. आमचा गायब झालेला ब्लॉगर हळूहळू या धुक्यामधून दिसायला लागलेला आहे. आलेला आहे अतुल गंगावणे. खूप हे टकमक टोक आहे. चल बस नको. हे या ना यार अतुल दादा. होय आला हवा पहिला दरवाजा हवा. आबा आला इकडे. अरे आबा पहिल्या दरवाजाचं दर्शन भेटतं येडे. ये दुःख आलं तर नाही येणार मग तो. तर अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आम्ही. खरंच डेंजर ट्रॅकिंग आहे आणि लाईफचा पहिला एक्सपिरियन्स आहे. लाईफमध्ये रायगडावर कधी आलो नव्हतो. सो बट ती थकावट पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना की दूर होते. आणि बघू शकता साईडचं वातावरण आणि कशी चढण आहे सगळी इथे. अक्षरशः दमलो आहे पण गाड्याच्या वर जायची जिद्द आहे. सो जाणार म्हणजे जाणार. पाणी बघा. फायनली पहिला दरवाजा जिथे किल्ल्याची स्टार्टिंग होते तिथे पोचलो आहे आम्ही. सो पुढे बघूया अजून किती दूर आहे. भयंकर दमलो आहे पण जिद्द सोडायची नाही. कंटिन्यू चालत राहायचं आणि वर जाऊन दाखवतो कसं काय ते सगळं. व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. दादा पोरा म्हणून पाणी कुठे निघस शोध धावा आधी निघस पाणी भेटलं. स्टार्ट. ए चला इकडे जायचंय. पुढे चला. ये इकडे जायचंय. चालू आहे व्हिडिओ. कशाला चालू केलं?
हा तू माग ना भाऊ कॅमेराला बोलता बाजूला भाऊ ओके पुढे फोकस करा. मग हेच ना समाधी इथंच शिवाजी महाराजांचं. ए भाई फोटो काढ. व्हिडिओ हा भाई आत्ता झालं आत्ता पूर्ण रायगड बघितला. फोटो काढ ना. हे जा नंतर कर व्हिडिओ फोटो काढू दे पटकन. एकच क्लिक करणार सुशांत. आलो काढूया ना धुक्क लावू दे जरा. भाई फोटो काढ नाही मला रेनकोट घालू ना. व्हिडिओ चालू केले डायरेक्ट महाराजांच्या समाधीपर्यंत. वरती जायला बंद आहे. आपण म्हणतो ना पंचायत फायनली व्हिडिओ क्लोज करायची वेळ आली आहे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. जेवढा प्रयत्न करता आला तेवढा शूट करायचा प्रयत्न केला आहे आम्ही, पण पावसामुळे असं शूट करता आला नाही. पण व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू गाईज. बाय बाय.